आई असते वेदना, आई असते संवेदना, आई असतो परमेश्वराच्या हुंकाराचा आवाज. प्रत्येक घरात देवाला जाता येत नाही, म्हणून त्यांनी निर्माण केली आई. तुमच्यापैकी जेवढ्या तरुण आया समोर बसल्या त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुमच्यापैकी किती जणींना मुलं आई म्हणून हाक मारतात? त्या सगळ्या बायकांनी हात वर करा. बाकी सगळ्या मम्मी का बरं? आकाशासारखी विशाल, ईश्वरासारखी सुंदर आमची आई का केली तिची मम्मी? कित्येक वेळेला स्वतःच्या जवळचा माणूस इतकं वेगळं वागतो, इतकं वेगळं वागतो, आपल्या पायाखालची जमीन हादरते. ज्याला मी आतून बाहेरून ओळखतो असं मला प्रामाणिकपणे वाटत असतं, तो माणूस इतका वेगळा वागून जातो की आपला स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो. त्यामुळे मला बोलावं लागतं. सगळ्या तरुण मुलींना, मी कधी ब्युटी पार्लरमध्ये गेले नाही, तो प्रांत माझा नाही, मी त्याच्यात रमले नाही. मी दिसते कशी, मी दिसते कशी, मी दिसते कशी, पण मुळात प्रश्न आहे, तू आहेस कशी? तू कशी आहेस? सासू म्हणून कशी आहेस? सून म्हणून कशी आहेस? नणंद म्हणून कशी आहेस? भाऊजाई म्हणून कशी आहेस? जाऊ म्हणून कशी आहेस? मुलगी म्हणून कशी आहेस? बायको म्हणून कशी आहेस? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तू आई म्हणून कशी आहेस? तुला सगळ्या नात्याला न्याय देता येतो? भारतीय स्त्रीचं दिसणं कधीही एवढं महत्त्वाचं नसतं जेवढं तुम्हाला वाटतं. भारतीय स्त्रीचं घरातलं असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, कारण ती आई असते. का आज मुलांना तुमची किंमत वाटत नाही? का मुलांना तुमच्याबद्दल प्रेम वाटत नाही? का मुलांना तुमच्याबद्दल कृतज्ञता वाटत नाही? का? आपण स्वतःला हे प्रश्न विचारून बघूया. 2 माणसं बदलली, ही 2 माणसं बदलायला नको होती. ही 2 माणसं बदलली नसती ना तर संस्कार टिकले असते. ही 2 माणसं बदलली नसती ना तर घराचं घरपण टिकलं असतं. ही 2 माणसं बदलली नसती ना तर कुटुंब व्यवस्थेला कुठेही धक्का लागला नसता. ही 2 माणसं बदलायला नको होती. एक बदलली आई आणि दुसरे बदलले शिक्षक. बायकांना आईमध्ये एक शिक्षक असतो, तो कायम जागाच ठेवावा लागतो. आपण 24 तास आई असतो. तुम्ही उठता कशा, बसता कशा, बोलता कशा, वागता कशा, मुलांसमोर कशा येता, कपडे कसे घालता, फॅशन किती करता, नातेवाईकांशी कशा वागता, शेजाऱ्यांशी कशा वागता, तुम्ही चिडता किती, तुम्ही बडबड किती करता, तुम्ही काम करताना कटकट किती करता. मुलांचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं. मुलं नेहमी आईचंच अनुकरण करतात. मुलं वडिलांचं अनुकरण कधीच करत नाहीत.